ओके आवाज येतोय? काय मी ट्रेनर आहे त्यामुळे मला 60 मुलांना शिकवायची पण सवय आहे. आवाजाचा काही प्रॉब्लेम येऊ नये. जर वाटलं तर मला सांगा. पण मी माईक मारतो थोडंसं माईक मी डिस्ट्रॅक्शन होतं. सो मी महेश देवसाय फाउंडर ऑफ शर्व ग्रुप. 28 वर्ष मी नोकरी केली. माझी 1-2 वर्ष मी आता फ्रीलान्स ट्रेनर ॲडवायझर आहे. 5 देशात फिरून आलो, तिथे कामं केली. अजूनही वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रेनिंग चालू आहेत. मी सुरुवातच मला काय रेफरन्सेस एक्सपेक्टेड आहेत त्यांनी करणार आहे. सॅटर्डे क्लबला जॉईन केल्यानंतर एक छोटासा अनुभव असा मला वेगळा आला की जो मला 28 वर्ष झाला नव्हता. 28 वर्ष मी फक्त IT वाल्यांशी बोलत होतो, त्यामुळे काय बोलतो हे त्यांना कळत होतं. सॅटर्डे क्लबमध्ये आल्यानंतर माझ्या समोरचा ऑडियन्स खूपच बदलला होता, त्यामुळे मी काय करतो हे लोकांना कळतच नव्हतं. हे राईट फ्रॉम तुम्ही जिम ट्रेनर आहात का पासून सुरुवात व्हायची. सो आय थॉट ना आय विल स्टार्ट विथ what references I do expect. This will give you a bit idea about what I do. So I'm domain agnostic. मला manufacturers, insurance, FMCG, pharma कुठल्याही domain sector industry मधले clients चालू शकतात. The only condition is size. Any organization which has one person in IT or founder is taking care of IT, probably that will not be a good reference for me. Any company with at least 10 CR or above thing, and companies who has dedicated IT team, at least 10-15 dedicated IT team members. So that will be a good reference for me. And in geographies, I can work in any geography. Like I said, I have traveled to different countries, so geographies is not an issue. So what exactly I do? First, let me talk about some of the success stories, and that will help you to get some idea. 2023 and part of 2024, I did end-to-end journey of ISO 27001 certification accreditation for a SaaS company. SaaS is software as a service. आपण हे जे क्लाउड वापरतो, आपलं जीमेल, व्हॉट्सअप सगळं SaaS आहे. तर अशी एक कंपनी आहे पुण्यामध्ये की जी 25 वर्ष जुनी आहे. 25 वर्ष दे आर इन टू इंडस्ट्री. त्यांच्यासाठी त्यांच्या क्लायंटकडनं, त्यांच्या US क्लायंटकडनं त्यांना प्रेशर होतं की यू शुड गेट 27001 सर्टिफाईड, otherwise we won't do the business with you. So within 4 to 5 months, I took them right from vendor selection to cost negotiations, documentation, SOPs बनवणं, त्यांची internal audits आणि त्यांचं external audit. UKच्या सर्टिफाईड बॉडीकडनं आम्ही हे ऑडिट करून देतो. सो I work as an advisor. मी स्वतः ISO 27001चा लीड ऑडिटर आहे. पण in this case, to avoid the conflict of interest, we engaged a UK certified body and I worked as an external advisor. सेकंड एक सक्सेस स्टोरी आहे की पुण्याचीच एक एडटेक कंपनी, एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनी. इसेन्शियली ते काय करतात तर युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, इंडस्ट्रीज या सगळ्यांना, स्टुडंट्सना, SMEsना या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन येतात. तर त्यांचा तो जो प्लॅटफॉर्म आहे, त्यांचं ते जे सॉफ्टवेअर आहे, त्याचं कम्प्लीट सोल्युशन डिझायनिंग आर्किटेक्चर मी केलेलं आहे. आणि फॉर लास्ट 4 years आय एम वर्किंग एज देअर IT हेड. So I take care of their software, hardware infrastructure, vendor management, everything. तिथे माझ्या retainership advisory services असतात. The third is recently चौकी शिपबिल्डच्या याच्यासाठी आम्ही 50 जणांना ट्रेनिंग दिलं आणि त्यांचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस सेटअप करून दिलं, विच इन्क्लुडेड टेक्नॉलॉजी. तर हे मी जर सगळे सक्सेसफुली केलेलं आहे तर माझ्याकडे तुम्ही कधी याल किंवा माझ्याकडे कोणाला पाठवू शकता. तर एनी ऑर्गनायझेशन दे हॅव गॉट अ ट्रबल्ड प्रोजेक्ट्स किंवा त्यांच्या कॉस्ट ओव्हररन्स आहेत, त्यांना ट्रेनिंगमधनं काहीही आउटकम मिळत नाही आहे, ॲट्रिशन रेट हाय आहे, ISO सर्टिफिकेशनची आवश्यकता आहे. तर ती कुठलीही इंडस्ट्री असू शकेल. आता नवीन डेटा प्रायव्हसी, डेटा रेग्युलेशन्स येत आहेत, तर त्याच्यासाठीचं रेडीनेस हवा आहे. किंवा सेंटर ऑफ एक्सलन्सेस, प्रोसेस एक्सलन्स. This is about me, Sharva Group. We are advisors and trainers. So this is what we do: IT business advisory, industry standard certifications, tailored trainings, and professional development. Last thing is, I am one of the very few approved trainers from UK governing body Excelos म्हणून. मी project management चा approved trainer आहे. NMIMS आणि खाना management, खाना knowledge management ला वगैरे मी शिकवलेलं आहे. Right? Thank you. So, floor is open for your questions.
So, are you ISO for quality, safety and environment consultant? Yes. Even HIPAA वगैरे असेल तरी I can get it. Okay. So तुम्ही एखादी तुमच्या केस स्टडी सांगा ना, सो पीपल विल गेट, कारण तुमची प्रोफाईल थोडी कठीण आहे त्याच्यासाठी. सो आपल्याकडे वेळ पण आहे, सो तुम्ही तुमची एक्झाम्पल सांगा किंवा तुम्ही कोणाला काय दिलं ते केस स्टडी सांगा. ओके. आपण अजून अंडरस्टँड. शुअर. मॅरिको इंडस्ट्रीज सगळ्यांना माहिती आहे. पॅराशूट तेल वापरतो. मॅरिको इंडस्ट्रीजचं न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट म्हणून एक डिपार्टमेंट BKCला त्यांची टीम बसते आणि त्यांचं त्या डिपार्टमेंटचं एक PMO. PMO हा शब्द मोदींनी जरा पॉप्युलराईज केलेला आहे. सो प्रोजेक्ट मॅनेजमेंट ऑफिस की जे तुमच्या सगळ्या इनिशिएटिव्हजना थोडंसं गायडन्स देतं, डायरेक्शन देतं, कंट्रोल करतं, रिपोर्टिंग असतं. सो न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट हे जे मॅरिको इंडस्ट्रीजचं डिपार्टमेंट आहे की जिथे नवीन प्रॉडक्ट्स तयार केली जातात, टेस्ट केली जातात, त्यांचं गो टू मार्केट स्ट्रॅटेजी ठरवली जाते, डिस्ट्रीब्युशन होतं. तर या डिपार्टमेंटच्या PMOला एक चॅलेंज असा होता की ॲट अ टाइम, ॲट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम एक साधारण 6-7 प्रॉडक्ट्स अंडरवे असायची. कोणाचं टेस्टिंग चाललं आहे, कोणाचं डिझाईन होतं आहे, कोणाचं सॅम्पलिंग चाललं आहे. तर त्यांच्या लिडरशिपला हे कळत नसे की कुठलं प्रॉडक्टचे काय स्टेटस आहे, आता किती राहिलं आहे, कधी मार्केट लॉन्च करू शकतो. त्यांचा तो जो PMO होता तो हा प्रॉब्लेम घेऊन आला आमच्याकडे. सो आम्ही थोडंसं इन्व्हेस्टिगेट केलं. आम्ही म्हणजे मी आणि माझं एक आणखी कलिग. सो आम्ही थोडंसं इन्व्हेस्टिगेट केलं की काय होतंय नक्की. तर त्यांच्याकडे ना प्रोजेक्ट मॅनेज करायला किंवा हे जे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट होते ते मॅनेज करायला कुठल्याही प्रकारची सिस्टीम नव्हती. कम्प्लिटली पर्सन डिपेंडंट होतं ते. माणूस सुट्टीवर काम ठप्प अशी सिच्युएशन होती. सो आम्ही पहिल्यांदा त्यांना प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं ट्रेनिंग दिलं की हे तुम्ही पर्सनपासून प्रोसेसपर्यंत कसं घेऊन जा. तुमचा माणूस नाही आहे तरी प्रोसेस आहे, त्यामुळे तुम्हाला ते तसंच्या तसं रन करता येईल, इथे अडणार नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना एक टेक्नॉलॉजी आहे मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट प्रोफेशनल म्हणून, थोडंसं हाय एंड प्रॉडक्ट आहे ते, पण ते आम्ही त्यांना इम्प्लिमेंट करून दिलं. त्याच्यामध्ये त्याची प्रोजेक्ट्स कॉन्फिगर करून दिली, त्या टूलवर त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांचं हँडहोल्डिंग केलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे काम संपल्यानंतर एव्हरी 3 months इव्हन टुडे वी गो अँड डू द ऑडिट की त्यांच्या प्रोसेसेस कशा चालल्यात, त्यांना ते वापरता येत आहे का नाही. कारण असं आहे की साधं मायक्रोसॉफ्ट एक्सेल सारखं जरी टूल म्हटलं तरी ते आपण 2 किंवा 3% त्यातले फीचर्स वापरतो. तर हे मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्ट प्रोफेशनल तर ऑलमोस्ट इट्स लाईक अ सेमी ERP. तर ते त्यातले जास्तीत जास्त फीचर्स वापरणं आणि मॅनेजमेंटला ती विजिबिलिटी देणं हा कम्प्लीट जर्नी होता तिथे. सिमिलर काइंड ऑफ जर्नी आम्ही चौगुले शिप बिल्डिंगसाठी केला. आता म्हटलं की चौगुले शिप बिल्डिंग इज वन ऑफ द लार्जेस्ट कार्गो शिप बिल्डर्स इन इंडिया की ज्यांचा पूर्ण एक्सपोर्ट रिलेटेड बिझनेस. त्यांचं एकही शिप भारतामध्ये विकलं जात नाही, पूर्ण युरोपियन क्लायंट. तर त्यांच्यासाठी पण 50 लोकांना ट्रेनिंग आणि त्यांचं PMO सेटअप करून दिली. मेनली आमचा फोकस हा बिझनेसला पर्सन डिपेंडेंट न ठेवता प्रोसेस ड्रिव्हन करणं त्या फील्डची. नवीन जी आता आपल्याकडे साखरे क्लबमध्ये कसं असतं, टाइमपास म्हणून पण बिझनेस ओपन करून मोठे बिझनेसमन होणारे पण असतात. मग असा एखादा नवीन बिझनेसमन आहे की त्यांनी टाइमपास म्हणून पण किंवा खरं सिरियसनेस म्हणून पण एक बिझनेस सुरू केला कोणताही, आणि पोळीभाजी केंद्र पण सुरू केलं असेल, तर अशा लोकांना ISO साठी मोटिवेट करता येऊ शकतं का, आणि त्याचे फायदे त्यांना काय होऊ शकतात आयुष्यामध्ये? ISO सर्टिफिकेशनचे फायदे खूप आहेत, पण त्याच्या आधी ते मला ॲप्लिकेबल आहे का नाही, माझ्या बिझनेसला त्याचा फायदा होणार आहे का नाही, याचं एक थोडंसं स्टडी करणं गरजेचं आहे. कारण त्याची कॉस्ट आहे. म्हणजे आता समजा मी अगदी साध्यातल्या साधा 9001 सर्टिफिकेशन म्हटलं, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग असेंब्ली युनिटला ते आवश्यक आहे, बरोबर आहे. तर ते पण त्याची कॉस्ट आहे ऑफकोर्स, 4 ते 5 लाखापर्यंत सुद्धा त्याची कॉस्ट जाऊ शकते. त्यामुळे त्याचा तो थोडासा स्टडी होणं गरजेचं आहे. आता जसं तुम्ही म्हणालात तसं की समजा कोणीतरी टाइमपासला आलाय, तर मला आधी हे बघेन मी की त्यांना त्याच्यात इंटरेस्ट आहे का नाही. कारण त्याचा फायदा असा होतो, म्हणजे ISO सर्टिफाईड असण्याचा फायदा असा आहे की तुम्ही ग्लोबल प्लॅटफॉर्मवर क्विकली जाऊ शकता. जसं फूड प्रॉडक्टसाठी FSSAIचं रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे, तसं तुम्हाला जर बिझनेस एक्सपांड करायचा असेल, क्वालिटी तुमची अश्युअर्ड आहे हे जर तुम्हाला तुमच्या क्लायंट बेसला सांगायचं असेल, तर एक ISO सर्टिफाईड आहे म्हटल्यानंतर तेवढं होतं.
कारण त्याचे खूप स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत. एव्हरी इयर त्याचं ऑडिट होतं आणि ती ऑडिट्स भयंकर कठीण असतात. मी एक्झिम बँक मध्ये ऑडिट केलेलं आहे. मी 2 US कंपनीच्या ओडिसी ऑफशोअर डेव्हलपमेंट सेंटर्ससाठी ऑडिट केलेलं आहे आणि ती ऑडिट्स खूप स्ट्रिंजंट असतात. त्यामुळे एक ISO सर्टिफिकेशन तुमचा बिझनेस किमान 5 ते 7 पटीने वाढवून देऊ शकतो. पण तेवढा तो सिरियसनेस हवा आणि तेवढी इन्व्हेस्टमेंटची तयारी. मी कुठल्याही प्रोजेक्टमध्ये इट लुक्स व्हेरी टेक्निकल. ते कुठल्याही ऑर्गनायझेशनचा एक प्रॉब्लेम स्टेटमेंट एक्सप्लेन कर आणि मग प्रोजेक्टमध्ये कन्वर्ट कर, मग दे कॅन अंडरस्टँड या बेटर. मीटिंग्स अरेंज करणं हे सुद्धा एक प्रोजेक्टच आहे. घरातला लग्न समारंभ, बर्थडे पार्टी हे सुद्धा एक प्रोजेक्ट आहे. GST हे एक प्रोजेक्ट होतं. GST लॉन्च हे एक प्रोजेक्ट होतं. त्यामुळे त्याची डेफिनेशन अशी एक डेफिनेशन नाही आहे. रिटेलिंगसाठी तुम्हाला ट्रेड तुमचं ह्या याच्याकडे पण मग तुमचं युनिट आहे का? तुम्ही ऍक्च्युअली ते स्टिच करता? त्याच्यासाठी पण ISOची क्वालिटी सर्टिफिकेशन्स आहे. एक लास्ट पॉइंट सांगतो की जो सगळ्या बिझनेसमधनं ऍप्लिकेबल होणार आहे लवकरच. एक GDPR म्हणून युरोपमध्ये 2016-2017 साली रेग्युलेशन आलं होतं. कदाचित फार कमी जणांनी ऐकलं असेल कारण ते तेव्हा फक्त युरोपमध्ये ऍप्लिकेबल होतं. आता ग्लोबली आहे. आता त्याच लाईनवर भारतामध्ये DPDPA म्हणून काय झालेलं आहे, ऍक्ट पास झालेला आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन चालू होणार आहे. काय आहे हे? तुम्ही एक्झिबिशनला गेलात, नाव दिलं, नंबर दिला, ईमेल ID दिलं, विसरलं, बरोबर आहे? कुठेही गेलो आपण तरी आपण इतक्या सहजतेने नाव, नंबर, ईमेल ID देतो. ती आपली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. ती कोणी कशी कुठेही वापरतं आणि म्हणून आपल्याला दिवसातनं 10 कॉल येतात की ज्याने आपण हैराण होतो, बरोबर आहे? तर ह्याच्यासाठी एक रेग्युलेशन लॉ आलेला आहे, पास झालेला आहे आणि प्रत्येक बिझनेसमॅनसाठी तो लॉ ॲप्लिकेबल आहे. मी त्या लॉ, त्या रेग्युलेशनला कम्प्लायंट आहे हे मला प्रूव्ह करायला लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांना लवकरच ती गरज लागणार आहे. लागली म्हणजे तो लॉ अप्लाय करायला लागणार, इम्प्लिमेंट करायला. जो एक DPO डेटा प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून एक पोझिशन बनवली आहे की जी तुमच्या CXO, CEO, CFOच्या बेस आहे. आय एम सर्टिफाईड DPO.